ग्रामीण भागातल्या सर्वसामान्य जनतेनं कायमच काँग्रेसला भक्कम साथ दिली आहे। विधानसभेतही काँग्रेस स्वबळावर सत्ता स्थापन करेल असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केला। संगमनेर तालुक्यातल्या खरशिंदे, वरवंडी, खांबा, कणसेवाडी, अंभोरे, डिग्रस, मालुंजे येथील वाड्यावस्त्यांना बाळासाहेब थोरातांनी भेटी दिल्या। यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक खेमनर, साकूरचे सरपंच शंकर खेमनर, गणपत सांगळे, शेतकी संघाचे शिवाजी थोरात आदी मान्यवर उपस्थित होते। संगमनेर तालुक्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विकास कामं मार्गी लागल्यानं गावागावातला प्रत्येक कार्यकर्ता थोरातांच्या पाठीशी असल्याचा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करतायत। 100% जसं मतदान होईल अशा पद्धतीने मतदान करू आणि यावेळेस आमदार साहेबांना सगळंच मतदान थोरात साहेबांची एकमेव लाट आहे आणि ही जी निवडणूक आहे सर्वांना माहिती आहे की एकतर्फी होणार आहे। फक्त प्रश्न लीडचा आहे, आपल्या गावातून जास्तीत जास्त मतदान कसं होईल आमदार साहेबांना आणि लीड जास्तीत जास्त आपल्याला कसं देता येईल या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा। साहेबांच्या बाबतीत जर बोलायचं गेलं ना तर इथं तालुक्यातलं सोडा, पण जर बाहेर गेलं ना तर सर विचारलं त्यांनी तुम्ही कुठले, आम्ही संगमनेर तालुक्याचे, पण ते आपले नामदार साहेब महसूल मंत्री का हो त्यांचे, तर त्यांचं नाव ते घेतलं जातं। तर खरोखर तुमच्या आमदार खरोखर चांगले आहेत, खरोखर नामदार चांगले आहेत, त्यांचं कामकाज चांगलं आहे, त्यांचा संघ त्यांचे म्हणजे चांगलं आहे, त्यांचा कारखाना आहे, त्यांच्या व्यवस्थित चालू आहे, त्यांच्या बाबतीत बोलायचं नाही। तर राज्यात स्वबळावर निश्चितच काँग्रेस सत्ता स्थापन करेल असा विश्वास माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात व्यक्त करतायत। अनेक कुटुंबांना अजून घराला जागा नाही ही वस्तुस्थिती आहे, बरोबर आहे ना। पहिलं त्यांच्या घराचा प्रश्न जागा देणं आणि तिथं घर बांधणं। सरकारी योजनेतून घरं येतात, परंतु घराला जागाच नाही तर बांधायचं कुठं हा प्रश्न। आम्ही शेवटच्या वर्षामध्ये एक प्रस्ताव मी तयार केलेला आहे आणि तो प्रस्ताव पुढचा काँग्रेसचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही घालतोय की पुढच्या 5 वर्षामध्ये काय काम करायचं। तर काम असं करायचं की महाराष्ट्रामध्ये असं एकही कुटुंब राहणार नाही की त्याला स्वतःची घराची जागा नाही। माझा परिचय आहे का तुमच्या लक्षात आलं का? पाहिजे असं तर सरकार जमीन ऍक्विजिशन करेल, भूसंपादन केलं जाईल, गावाची हद्दवाढ केली जाईल आणि त्या ठिकाणी त्यांना प्लॉट पाडून जागा दिल्या जाणार आहेत आणि अशा प्रकारचा जाहीरनाम्यामध्ये आम्ही आता उल्लेख करतो आहोत आणि पुढच्या 5 वर्षात आपल्याला हे काम सगळ्यात महत्त्वाचं करायचं। सरकारने पैसे पाठवले घराकरता, योजना जागा नसल्यामुळे सगळ्या अडचणी होतात। त्यामुळे प्रत्येक पुढच्या 5 वर्षामध्ये प्रत्येक कुटुंब असं होईल की त्याला हक्काची स्वतःची जागा राहणार आहे, तिथं ते घर होईल, 4 पैसे असतील स्वतःचे त्याच्यात तो घालील आणि पहिलं स्वतःच्या घरातले माझं मुक्काम पोस्ट अमुक बरीच मंडळी अशी की आतापर्यंत भटकंती गावाला त्यांना स्वतःच प्लॉट झाला, घर झालं की तो त्या गावचा तो सांगू शकतो का मुक्काम पोस्ट अमुक म्हणजे भटका राहणार नाही, तो कुणीही भटका राहणार नाही। भटका हा प्रकार आता काढून टाकायचा, आता कुठेतरी स्थिर व्हायचं, मुलाबाळाचा चांगलं संसार चांगला करायचा, मुलाबाळाचं चांगलं शिक्षण करायचं आणि आपल्याला पुढच्या जगामध्ये निम्या पदावरती गेलं पाहिजे। गरीब माणसाकरता आरोग्याच्या खूप योजना आहेत। आता राजीव गांधी जीवनदायी योजना आहे की कोणताही आजार झाला गरीब माणसाला तर उपचार फुकट होण्याकरता सरकारी दवाखाने नाही, खाजगी दवाखान्यामध्ये भारी दवाखान्यात उपचार करण्याची राजीव गांधी जीवनदायी योजना आहे। परंतु गरीब माणसाला या योजना मिळवणं किती कठीण जाते वेगळं सांगण्याची गरज नाही। योजना खूप पण गरीबापर्यंत काहीच नाही हे आपल्याला पाहायला मिळते। गेल्या 5 वर्षामध्ये ह्या योजना गरीबापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आपण केला। आता येत्या 5 वर्षामध्ये स्वतंत्र ऑफिस आपण करू, स्वतंत्र ऑफिस, स्वतंत्र माणसं आणि ह्या योजना गरीब माणूस कुठेही अडचण झाला बाळासाहेब पवारला फोन केला की तो ऑफिस सांगेल की ऑफिसला काय असं काम आहे यापर्यंत ते झालं पाहिजे। बाळासाहेब थोरात यांचं तालुक्याच्या ग्रामीण भागात मतदारांनीही उत्स्फूर्त स्वागत केलं। सी मूव्हीज अँड न्यूजसाठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू, संगमनेर।